टाइम्स ऑफ महाराष्ट्र गेल्या 2 दिवसांपासून पुण्यातल्या एक महत्त्वाच्या विषयावरती आवाज उठवत आहे। तो विषय म्हणजे पुणे पोलीस भरती निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून तब्बल 21,000 रुपये उकळण्याचा आरोप करण्यात आला होता। या 21,000 रुपयात 15,000 रुपयांचं किट तर 6,000 रुपये मेससाठी असे सांगून 21,000 रुपये विद्यार्थ्यांकडे मागण्यात आले आहेत। आता हे फक्त आरोपच राहिले नाहीत तर टाइम्स ऑफ महाराष्ट्रच्या हाती पुरावे देखील लागले आहेत, जे आम्ही तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला। यासोबतच या प्रशिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून अजून कुठल्या वेगवेगळ्या माध्यमातून पैसे उकळण्यात येतात, आकारण्यात येत आहेत का, अशी शंका उपस्थित केली जात आहे। खरं तर ट्रेडिंगच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना थोडाफार म्हणजे दुखापत होऊ शकते, तर त्या दुखापतीसाठी कुठले मेडिकल चार्जेस घेतले जातात का, किंवा ट्रेनिंग घेण्यासाठी ट्रॅव्हलिंग साठी कुठले पैसे अतिरिक्त शुल्क घेतले जातं का, अशी शंका सध्या व्यक्त केली जाते। खर तर विद्यार्थ्यांकडून 21,000 रुपये घेत असल्याचा फक्त आधी आरोप होता, मात्र त्याचे जे पैसे मागणारे स्क्रीनशॉट समोर आले तेव्हा इतर माध्यमांतून देखील विद्यार्थ्यांकडून पैसे का मागितले नसतील असा प्रश्न उपस्थित केला जातोय। या प्रकरणाची जेव्हा पोलीस अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं मिळतात। खरं तर अशी उत्तरं मिळणं साहजिकच आहे, कारण की कुठेतरी याला त्यांचा देखील हात असू शकतो अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी आम्हाला दिली आहे। एकीकडे विद्यार्थ्यांकडून 21,000 रुपये घेतले जातात, तर दुसरीकडे जे पोलीस अधिकारी आहेत ते देखील त्यांच्यातील मौन बाळगून आहेत। त्यामुळे या प्रकरणात नेमकं पाणी मुरतंय कुठं असा प्रश्न सध्या विचारला जातोय। त्यामुळे वारंवार चौकशीची मागणी करून देखील सध्या पोलीस कुठल्याही ऍक्शन मोडवर आलेले आपल्याला पाहायला मिळत नाहीये। मात्र हे प्रकरण टाइम्स ऑफ महाराष्ट्र नक्कीच धरून ठेवेल आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल। यासोबतच हे प्रकरण फक्त पुण्यापुरते मर्यादित आहे की याचे धागेदोरे संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत हे देखील शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय। आपल्यापैकी कुणी पीडित असेल किंवा आपल्यालाही कुणी याबाबत तक्रार करायची असेल तर नक्कीच आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता। या प्रकरणातील संपूर्ण अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। पाहत रहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।